पण गाईज वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, एम-एस-टी सी-ई-टी तुम्ही एक्झाम दिलेली आहे. कशासाठी? तर पुढे ॲडमिशन्स करण्यासाठी. एम-एस-टी सी-ई-टी एक्झाम कशासाठी असते? तर एम-एस-टी सी-ई-टी एक्झाम ही प्रोफेशनल कोर्सेसला 12वी नंतर ॲडमिशन घेण्यासाठी एक एंट्रन्स एक्झाम असते महाराष्ट्रामध्ये. आता एम-एस-टी सी-ई-टीच्या बेसिसवरती तुम्हाला इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्रीकल्चर अशा प्रोफेशनल कोर्सेसला, डिग्री कोर्सेसला ॲडमिशन भेटत असते फर्स्ट इयरला. ओके. आणि त्याचबरोबर आता लास्ट इयर पासून रिसेंटली एक नवीन सी-ई-टी एक्झाम सुद्धा लॉन्च करण्यात आली होती फर्स्ट टाईम. ते म्हणजेच की बी-सी-ए, बी-बी-ए आणि बी-एम-एससाठी. ओके. तर ते सुद्धा त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा व्हिडिओ असणार आहे. ठीक आहे. आता बघा ॲडमिशन आपल्याला करायची आहे. एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन आपल्याला करायची आहे. बट आता ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करताना आपण कोणतं कॉलेज आहे हे माहिती असणे आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे समजा महाराष्ट्रामध्ये एक कॉलेज नाही, भरपूर कॉलेजेस आहेत. इंजिनिअरिंगचे वेगळे, फार्मसीचे वेगळे, ॲग्रीकल्चरचे वेगळे आणि बी-सी-ए, बी-बी-एस, बी-एम-एसचे वेगळे. ओके. हे वेगवेगळे कॉलेजेस इथं आहेत. पण ॲक्चुअलमध्ये सांगू का, तुम्हाला यामधले थोडेफारच काहीतरी कॉलेजेसच माहीत असतील. बट इम्पोर्टंट काय, जर तुम्ही महाराष्ट्रामधून तुमचे जे एम-एस-टी सी-ई-टीचे पर्सेंटाइल असतील, त्याच्यावरती कितीही पर्सेंटाइल असो तुम्हाला, ठीक आहे. बट त्याच्यावरती एक चांगलं कॉलेज तुम्हाला जर पाहिजेच असेल, तर त्या कॉलेजेसची म्हणजे महाराष्ट्रामधून एकूण कोणकोणते कॉलेजेस आहेत, इंजिनिअरिंगसाठी किती कॉलेजेस आहेत, कोणकोणते आहेत, कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये किती कॉलेजेस आहेत आणि त्या कॉलेजमध्ये किती ब्रांच आहेत, कोणकोणत्या ब्रांच आहेत, त्या ब्रांचसाठी किती सीट्स आहेत तुमच्या कॅटेगरीनुसार हे माहिती पाहिजे. तसंच तुम्हाला फार्मसी, ॲग्रीकल्चरसाठी किती कॉलेजेस आहेत, किती सीट्स आहेत, किती कोणत्या-कोणत्या कॅटेगरीनुसार, तसंच बी-सी-ए, बी-बी-ए, बी-एम-एससाठी. ठीक आहे. हे इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे, तुम्हाला कोणत्याही कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी. कारण की आता पुढे तुमचे कॅप राउंड्स सुरू होणार आहेत, म्हणजे ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे सी-ई-टीचा रिझल्ट लागल्यानंतर. मग आता हे जे संपूर्ण जे कॉलेजेस आहेत, तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे. पूर्ण भरपूर इम्पोर्टंट हा व्हिडिओ आहे. तुम्ही स्किप नका करू. तुम्हाला एक-एक माहिती मी सगळी सांगणार आहे, की नेमकं तुम्ही कशा पद्धतीनं एकाच ठिकाणी तुम्हाला सगळे कॉलेजेस पाहायला मिळणार आहेत. तुम्हाला इंजिनिअरिंग पाहिजे असेल, तर इंजिनिअरिंगचे सगळे कॉलेजेस मी सांगणार आहे. त्यानंतर फार्मसीसाठी, ॲग्रीकल्चरसाठी आणि बी-सी-ए, बी-बी-ए आणि बी-एम-एससाठी. ठीक आहे. तर याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक कॉलेजेस म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढे कॉलेजेस आहेत ना, त्या सगळे कॉलेजेसची लिस्टसुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाईड करणार आहे आणि प्रत्येक कॉलेजेसचे डिटेल्स तुम्ही स्वतः चेक करू शकता. कसे चेक करायचे ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून हा व्हिडिओ खूप नॉलेजेबल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होणार आहे. त्याआधी अगोदरच तुम्ही चॅनलवरती नुसार सबस्क्राईब करून ठेवा. कारण की पुढे मी तुमची ॲडमिशन प्रोसेसमध्ये गाईडन्स प्रोव्हाईड करणार आहे. कारण की तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला भरपूर काही गोष्टी माहीत नसतात. तर त्यामुळे गाईडन्स मी तुम्हाला इथं प्रोव्हाईड करणार आहे प्रत्येक स्टेपवरती तुमच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजणार आणि ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला इथं नक्की हेल्प माझ्याकडून होणार आहे. ठीक आहे. तर चला वन बाय वन आपण इथं पाहूया. ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगतो की बी-सी-एसाठी ठीक आहे. बी-सी-ए, बी-बी-ए, बी-एम-एस यामध्ये हे सगळं इथं कव्हर होणार आहे. ज्यांनी बी-सी-ए, सी-ई-टी दिली आहे ना, ज्यांना बी-सी-एला ॲडमिशन करायची आहे, तर त्यांना कसं कॉलेजेस इथं माहिती काढू शकतात ते सांगतो. ठीक आहे. तर पहा, ही वेबसाईट आहे ऑफिशियली. ठीक आहे. पाहू शकता कॅप राउंडसाठीची बी-सी-ए, बी-बी-ए, बी-एम-एस, बी-बी-एम आणि एम-बी-ए. ठीक आहे. यासाठी ॲडमिशन घेत असाल तुम्ही तर तुमच्यासाठीही आहे. ठीक आहे. आता समजा फॉर एक्झाम्पल एखादा स्टुडंट आहे ज्याने समजा बी-सी-एचं सी-ई-टी दिलेली आहे आणि त्याला ॲडमिशन घ्यायची आहे. ठीक आहे. आता समजा तो कशी इन्फॉर्मेशन काढू शकतो, तर ही एक वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती सगळ्यात अगोदर त्याला यायचं आहे. ठीक आहे. इथं येऊन आल्यानंतर पहा, सगळ्यात पहिला ऑप्शन आहे कोर्स. म्हणजे सर्च कॉलेजेस पार्टिसिपेटिंग इन कॅप. आता महत्त्वाचं म्हणजे असे कॉलेजेस जी कॅपमध्ये पार्टिसिपेट करत आहेत. म्हणजे तुम्ही जे सी-ई-टी दिली आहे, त्या सी-ई-टीच्या बेसिसवरतीच हे कॉलेजेस आहेत, की तिथं तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे. ओके. समजा आता कसं सर्च करायचं, तर कोर्सवरती यायचं अगोदर. ऑल आहे इथं. तर कोर्स नेमका तुमचा कोणता आहे? बी-बी-ए डाटा एनालिटिक्स, बी-बी-ए डिझाइन अँड इनोव्हेशन, बी-बी-ए फिनटेक, बी-सी-ए व्हिज्युअल आर्ट्स. म्हणजे जे सुद्धा असेल तुम्हाला यामधली माहिती नक्कीच असणार आहे, कारण की तुम्हाला ॲडमिशन इथं घ्यायची आहे ना. ठीक आहे. नंतर बी-सी-ए बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन आपण हे सिम्पली इथं सिलेक्ट करूया. समजा मला बी-सी-एला ॲडमिशन पाहिजे. ठीक आहे. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे मला. मी काय करतो इथं अकोला डिस्ट्रिक्ट इथं सिलेक्ट करतो. अकोल्यामधले मला कॉलेजेस पाहिजेत. त्यानंतर युनिव्हर्सिटी.
ठीक आहे. सगळ्याच्या सगळी युनिव्हर्सिटी आपण ऑलवरती सिलेक्ट करूया. त्यानंतर कोर्स टाइप म्हणजे कोर्स कोणता पाहिजे? गव्हर्नमेंट कॉलेजेसची लिस्ट पाहिजे, गव्हर्नमेंट एडेड पाहिजे, गव्हर्नमेंट डिपार्टमेंट पाहिजे, ठीक आहे. किंवा तुम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये पाहिजे, तर मी ऑलवरतीच करून टाकतो म्हणजे संपूर्ण कॉलेजेस इथं येऊन जातील. नंतर कोर्स ऑटोनॉमी स्टेटस म्हणजे ऑटोनॉमस कॉलेजेस पाहिजे, नॉन ऑटोनॉमस पाहिजे, डीम्ड युनिव्हर्सिटी पाहिजे, मी ऑल करतो इथं. कोर्स मायनॉरिटी, मायनॉरिटीसुद्धा साठी इथं आलेला आहे. ओके, तुम्ही सिलेक्ट करू शकता. मी इथं ऑलवरती सिलेक्ट करतो, ठीक आहे. कोर्स टाइप सिलेक्ट करतो. को एज्युकेशन म्हणजे गर्ल्स, बॉयज दोन्ही, फिमेल किंवा फक्त मेल हे तुम्ही सिलेक्ट करू शकता. मी ऑल करतो. ठीक आहे. नंतर मी इथं सर्च करतो. ठीक आहे. जसं मी सर्च करतो, सर्च केल्यानंतर इथं कॉलेजेसची लिस्ट तुमची येणार आहे. ठीक आहे. तसं आता पाहू शकता मी बी-सी-ए सॉरी हे बी-सी-ए इथं हे सिलेक्ट करतो. ठीक आहे. नंतर सर्चवरती क्लिक करतो. ठीक आहे. जसं सर्चवरती क्लिक करतो पाहू शकता इथं बी-सी-ए मी हे सिलेक्ट केलं होतं. ठीक आहे. हे बी-सी-ए तुम्हाला इथं सिलेक्ट करावं लागणार आहे. नंतर पाहू शकता इथं अकोलामध्ये जेवढे सुद्धा ओके सगळे कॉलेजेस आले आहेत. जे मी इन्फॉर्मेशन इथं टाकली त्यानुसार. ठीक आहे. जवळपास 5 कॉलेजेस इथं आलेले आहेत आणि त्यांचा कॉलेजचा कोडसुद्धा आलेला आहे. समजा आता फॉर एक्झाम्पल पहिलं कॉलेज आहे एस-एम-टी राधादेवी गोएंका कॉलेज फॉर वुमन. हे स्पेशली वुमनसाठी आहे, ठीक आहे. त्यानंतर सेकंड बघू शकता, सेकंड कॉलेजेस आहे, ओके, शंकरलाल खंडेलवाल आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, ठीक आहे. आज समजा मला एखाद्या पर्टिक्युलर कॉलेजची इन्फॉर्मेशन पाहिजे, ओके, हे फक्त नाव झालं. तर त्यासाठी काय ही कॉलेज कोड दिसते तुम्हाला इथं नाव ठीक आहे, हायलाइट करतो मी इथं. त्या कॉलेज कोडवरती ज्याची इन्फॉर्मेशन पाहिजे त्या कॉलेजच्या कोडवरती क्लिक करायचं. जसं मी याच्यावरती क्लिक करतो, इथं क्लिक केल्यानंतर पाहू शकता इथं आलेलं आहे. काय आलेलं आहे पाहू शकता. कॉलेजचा नेम आलेला आहे, ठीक आहे. कॉलेजचा ॲड्रेससुद्धा आलेला आहे, ठीक आहे. रिजन कोणता आहे? अमरावती. स्टेटस कोणतं कॉलेज आहे? तर गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. ठीक आहे. मोस्ट इम्पोर्टंट गव्हर्नमेंट एडेड आहे. डिस्ट्रिक्ट कोणता? अकोला. ऑटोनॉमी स्टेटस नॉन ऑटोनॉमस आहे. ठीक आहे. मायनॉरिटी, नॉन मायनॉरिटी आहे. ठीक आहे. त्यानंतर कोर्सेस कोणकोणते आहेत? तर इथं आहे बी-सी-ए कोर्सेस आहेत इथं अवेलेबल. ठीक आहे. पाहू शकता संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये हे युनिव्हर्सिटी आहे या कॉलेजची. त्यानंतर स्टेटस अनएडेड कॉलेज आहे. ऑटोनॉमस आहे का? नाही. नॉन ऑटोनॉमस आहे. मायनॉरिटी आहे का? नॉन मायनॉरिटी आहे. त्यानंतर टाइप को एज्युकेशन आहे म्हणजे गर्ल्स, बॉयज दोन्हीसाठी मिक्स आहे. ठीक आहे. त्यानंतर इनटेकसाठी काय? तर हे कॉलेजचा चॉईस कोड आहे. आता हा चॉईस कोड सुद्धा तुम्हाला सध्या माहिती नसेल, पण हा चॉईस कोडच असणार आहे तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरताना एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. तुम्ही हे पाहावंच लागणार तुम्हाला चॉईस कोड नंतर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. फक्त सध्या लक्षात ठेवा, की या चॉईस कोडनुसार बी-सी-एसाठी या कॉलेजमध्ये 180 सीट्स आहेत आणि या चॉईस कोडनुसार तुम्हाला पाहू शकता इथं 9 सीट्स आहेत. ठीक आहे. तर हे तुम्हाला अशी पूर्ण माहिती या कॉलेजची इथं आली आहे. सेम तुम्ही बाकीच्या कॉलेजची सुद्धा तुम्ही अशी लिस्ट पाहू शकता. ओके. जे सुद्धा कॉलेजेस असतील त्यासाठी. आता हे झालं बी-सी-एसाठी. सेम तुम्ही बी-बी-एसाठी पाहिजे असेल तर बी-बी-एसाठी करू शकता. ओके. त्यानंतर बी-बी-ए झालं. त्यानंतर बी-एम-एससाठी करू शकता. ओके. त्यानंतर एम-बी-एसाठी करू शकता. तर असे तुम्ही जे कॉलेजेसची इन्फॉर्मेशन पाहिजे बी-सी-ए, बी-बी-ए, बी-एम-एस, बी-बी-एम आणि एम-बी-एसाठी इथं सर्च करू शकता आणि पाहू शकता. तर या वेबसाईटची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाईड करतो. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही असं क्लिक केलं, की डिस्क्रिप्शनमध्ये लिंक येऊन जाणार तुम्हाला. याच्यावरती क्लिक केलं, की इथं येऊन तुम्ही सिम्पली मोबाईलवरती सुद्धा सर्च करून असं पाहू शकता आणि कॉलेजची इन्फॉर्मेशन काढू शकता. तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो बी-बी-एसाठी. ओके. तर चला आपण नेक्स्ट पाहूया आता ॲग्रीकल्चर कॉलेजेस. ज्यांना एम-एस-टी सी-ई-टी दिल्यानंतर बी-एससी ॲग्रीकल्चरला ॲडमिशन करायची आहे, तर त्यांच्यासाठी एक स्पेशल पी-डी-एफ आहे माझ्याकडे. तर ते मी तुम्हाला इथं देणार आहे. कुठं मिळणार ते सुद्धा सांगतो. ठीक आहे. तर पहा हे आहे अंडर ग्रॅज्युएट गव्हर्नमेंट एडेड कॉलेज इनटेक कॅपॅसिटी विथ अदर डिटेल्स फॉर अंडर ग्रॅज्युएट डिग्री कोर्सेस. म्हणजेच काय की एम-एस-टी सी-ई-टी दिल्यानंतर बी-एससी ॲग्रीकल्चरला ॲडमिशन करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्रामधून जेवढे कॉलेजेस आहेत, तर हे कॉलेजची संपूर्ण लिस्ट आहे. आता महत्त्वाचं आहे 2024-25 चे आहेत. आता इम्पोर्टंट काय आहे, की अजून 25-26 ची लिस्ट यायची बाकी आहे. बट मी तुम्हाला सांगतो, की कॉलेज तर सेमच आहेत ना. कॉलेज थोडी दरवर्षी चेंज होतील. ठीक आहे, असं एखाद्या वेळेस होऊ शकते, की एखादं कॉलेज ॲड झालं किंवा रिमूव्ह झालं असं होऊ शकते. बट खूप 99% चान्स असे नाही आहेत. ठीक आहे, 1% असू शकतात. ठीक आहे. पण 99 म्हणजे 100% हेच कॉलेज इथं राहू शकतात. ठीक आहे. तर त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. हे लिस्ट तुम्ही इथं पाहून घ्यायची. ठीक आहे. आता पहा बी-एससी ॲग्रीकल्चरसाठी कसे कॉलेजेस आहेत, त्याची डिटेल्स कशी पाहायची. तर पाहूया सगळ्यात पहिलं कॉलेज. तर इथं डिटेल्स पाहण्यासाठी पाहू शकता डिग्री कोर्स आहे. तर डिग्री कोर्समध्ये पहा सगळ्यात अगोदर बी-एससी हॉनर्स ॲग्रीकल्चर हा कोर्स आहे. त्याच्यासाठी पाहू शकता कॉलेजचं नेम आहे कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर शिवाजीनगर पुणे. पुण्यामधलं हे कॉलेज आहे. ठीक आहे. याचा ईमेल आयडी सुद्धा तुम्हाला इथं दिलेला आहे, जर काही काम पडलं तर. त्यानंतर कॉलेजचा कोड, कॉलेज कोड आहे ओके. ICAR ॲग्रीडिएटेड
हे ॲग्रीकल्चरच्याच विद्यार्थ्यांसाठी असते किंवा आय-सी-आर एक्रेडिटेड आहे का नाही म्हणून, ठीक आहे. तर यस लिहिलंय म्हणजे यस आहे हे. नंतर नेम ऑफ युनिव्हर्सिटी. युनिव्हर्सिटी नेमसुद्धा खूप महत्त्वाचा आहे, ठीक आहे. एम-पी-के-व्ही मधलं हे युनिव्हर्सिटीचं कॉलेज आहे, ठीक आहे. आता कॉलेजमध्ये सीट्स किती आहेत? पाहू शकता इनटेक कॅपॅसिटी 190, ठीक आहे. 190 सीट्स आहेत या कॉलेजमध्ये बी-एससी हॉनर्स ॲग्रीकल्चर यासाठी, ठीक आहे. नंतर नेम ऑफ द नोडल ऑफिसर तुम्हाला दिला आहे. टेलिफोन नंबर दिला आहे. जर तुम्हाला या कॉलेजबद्दल अजून काही माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही इथं ऑफिशियली कॉल करू शकता आणि विचारू शकता, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. त्यानंतर पाहू शकता हॉस्टेल फॅसिलिटी आहे का? हे पाहू शकता. हे सुद्धा इन्फॉर्मेशन दिलं आहे. येस आहे, लिमिटेड आहे. नंतर मेलसाठी, नंतर फिमेलसाठी येस आहे, लिमिटेड आहे. म्हणजे हे सुद्धा तुम्हाला इन्फॉर्मेशन दिले आहे. बघा बघा किती इम्पोर्टंट तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ठीक आहे. तर असं तुम्हाला प्रत्येक कॉलेजची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं दिलेली आहे आणि ते पाहू शकता युनिव्हर्सिटीचे नेम सुद्धा दिले आहेत. त्यानुसार तुम्हाला ही इन्फॉर्मेशन इथं दिलेली आहे. ठीक आहे. तर आता ही पी-डी-एफ आहे. इथं तुम्हाला पी-डी-एफ आहे सिम्पली मोबाईलमध्ये पी-डी-एफ डाउनलोड करायची आणि तिथं सर्चचं ऑप्शन असते. सिम्पली तुम्ही डिस्ट्रिक्ट सर्च करू शकता किंवा कॉलेजचं नाव डायरेक्टली सर्च करू शकता किंवा तुम्ही युनिव्हर्सिटी सर्च करू शकता आणि इन्फॉर्मेशन इथं तुम्हाला मिळून जाणार आहे. तर हे जे पी-डी-एफ आहे तुम्हाला मी प्रोव्हाईड करणार आहे. आपल्या टेलिग्राम ग्रुप आहे. ओके. एस-एस-सी, एच-एस-सी म्हणून 2025-20 साठी ठीक आहे. तर त्यासाठी लिंक तुम्हाला टेलिग्राम ग्रुपची डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. तिथून तुम्ही डायरेक्टली हे पी-डी-एफ मी तिथं सेंड करून देणार आहे. तुम्ही काय करायचं तिथून जाऊन डॉक्युमेंट्समध्ये हे पाठवलेलं तिथं ग्रुपवरती तुम्ही काय करायचं पाहायचं आणि तिथून डाउनलोड करायची आणि याची इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जाणार. तर हे झालं ॲग्रीकल्चरच्या विद्यार्थ्यांसाठी बी-एससी ॲग्रीकल्चरला ज्यांना ॲडमिशन करायची आहे. आता आपण पाहूया की फार्मसीचे जे स्टुडंट्स आहेत, ज्यांना फार्मसीला ॲडमिशन करायचे आहे, ते कसे इथं कॉलेजची लिस्ट पाहू शकतात. ठीक आहे. तर चला फार्मसीसाठी पाहूया. तर पहा ही आहे माझ्याकडे फार्मसीची पूर्ण लिस्ट कॉलेजेसची जेवढे सुद्धा महाराष्ट्रामध्ये कॉलेजेस आहेत त्याची ही संपूर्ण लिस्ट माझ्याकडे आहे. ठीक आहे. तर पहा सगळ्यात पहिले या कॉलेजेसची इन्फॉर्मेशन कशी दिलेली आहे, तर तुम्हाला सीरियल नंबर दिलेले आहे. पाहू शकता किती कॉलेजेस आहेत फार्मसीचे. तर एकूण इथं महाराष्ट्रामध्ये कॉलेजेस किती आहेत, तर भरपूर कॉलेजेस आहेत. तर एकूण टोटल नंबर मी तुम्हाला सांगतो 515 कॉलेजेस आहेत, ज्यांना फार्मसीला ॲडमिशन करायची आहे त्यांच्यासाठी. ठीक आहे. तर टोटल 515 कॉलेजेस आहेत. तर आता याची इन्फॉर्मेशन कशी पाहायची? तर कॉलेजेसचा इन्स्टिट्यूट कोड तुम्हाला दिला आहे प्रत्येक कॉलेजचा. कॉलेजचं नाव, इन्स्टिट्यूट नेम तुम्हाला दिलं आहे. त्यानंतर स्टेटस म्हणजे गव्हर्नमेंट आहे की गव्हर्नमेंट अनएडेड आहे, ठीक आहे. हे तुम्हाला इथं समजणार आहे. त्यानंतर टोटल इनटेक कॅपॅसिटी म्हणजे प्रत्येक कॉलेजमध्ये फार्मसीसाठी किती सीट्स आहेत, हे सुद्धा तुम्हाला दिलं आहे. तर आता हे फक्त नाव दिलं आहे, इन्स्टिट्यूट कोड दिला आहे, इनटेक कॅपॅसिटी. पण याची सुद्धा तुम्ही डिटेल इन्फॉर्मेशन पाहू शकता. कशी? तर सिम्पली तुम्ही काय करायचं, हे इन्स्टिट्यूट कोड इथं दिलं आहे ना, हे ब्लू कलरमध्ये दिसते तुम्हाला. याच्यावरती मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता, लॅपटॉपमध्ये, कॉम्प्युटरमध्ये सुद्धा पाहू शकता. सिम्पली याच्यावरती क्लिक करायचं. याच्यावरती जसं तुम्ही क्लिक करता, तर कॉलेजची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला येऊन जाते. कशी चेक करायची पहा सांगतो. सगळ्यात अगोदर कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड येतो. त्यानंतर इन्स्टिट्यूट नेम, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी अमरावती. इथं ॲड्रेस दिला आहे कठोरा नाका अमरावती. त्यानंतर रिजन कोणता आहे? अमरावती. स्टेटस काय आहे? म्हणजे गव्हर्नमेंट आहे, प्रायव्हेट आहे. ओके. तर गव्हर्नमेंट आहे. ठीक आहे. कॉलेज गव्हर्नमेंट आहे. नंतर डिस्ट्रिक्ट कोणता? अमरावती. सगळ्यात इम्पोर्टंट ऑटोनॉमस आहे, नॉन ऑटोनॉमस आहे. तर नॉन ऑटोनॉमस कॉलेज आहे. पहा प्रत्येक जे बारीक गोष्टी इम्पोर्टंट असते ना कॉलेजेससाठी, ऑटोनॉमस आहे का, नॉन ऑटोनॉमस आहे का, गव्हर्नमेंट आहे का, हे तुम्हाला इथं माहिती पडत असते. त्यांना मायनॉरिटी स्टेटस नॉन मायनॉरिटी कॉलेज आहे. ठीक आहे. आता पहा फार्मसी आहे. तर फार्मसीसाठी हा चॉईस कोड आहे. ओके. चॉईस कोड फार्मसीसाठी हा आहे. युनिव्हर्सिटी आहे संत गाडगेबाबा युनिव्हर्सिटी. स्टेटस गव्हर्नमेंट आहे, नॉन ऑटोनॉमस, नॉन मायनॉरिटी, जनरल शिफ्ट आहे. त्यानंतर को एज्युकेशन आहे आणि टोटल इनटेक कॅपॅसिटी 60 आहे. आता हे 60 इनटेक कॅपॅसिटी कशानुसार आहे? तर या चॉईस कोडनुसार आहे. ठीक आहे. कारण की जेव्हा तुम्ही ऑप्शन फॉर्म भरता, तर हा चॉईस कोड तुम्ही टाकत असता. समजून राहिले. हा चॉईस कोड जर तुम्ही टाकला, हा समजा पहिलावाला मी जो हायलाइट केलाय ब्लू कलरमध्ये, तर असं समजा की तुम्ही या 60 सीट्ससाठी अप्लाय केलेलं आहे. ठीक आहे. आणि जर तुम्ही समजा हे दोन्ही टाकले, समजा हे टी जे येते ना, हे टी म्हणजे काय असते माहिती आहे का? टी-एफ-डब्ल्यू-एस. तुम्ही ऐकलं असेल टी-एफ-डब्ल्यू-एस म्हणून एक स्कीम असते, जे की प्रत्येक कॉलेजमध्ये एक त्यांचा कोटा असतो, जो फिक्स असतो टी-एफ-डब्ल्यू-एसच्या स्टुडंटसाठी. ठीक आहे. तर हे समजा इथं टी म्हणजे टी-एफ-डब्ल्यू-एससाठी हे 3 सीट्स आहेत इथं. ठीक आहे. समजू शकता 3 सीट्स आहेत. तर हे झालं टोटल आणि त्यानंतर खाली बघू शकता ज्यांना फार्म डी, डॉक्टर ऑफ फार्मसी करायचं असेल, तर त्यांच्यासाठी हे 30 सीट्स आहेत इथं. ठीक आहे. तर असं तुम्हाला टोटल एकूण पाहू शकता 60 + 30 हे झाले
तर टोटल 90 सीट्स आहेत इथं आणि जे 3 सीट्स आहेत ना, हे या 60 मध्येच येतात. तुम्हाला असं समजून चाला, ठीक आहे. हे प्रत्येक कॉलेजेसची आता ही एका कॉलेजची इन्फॉर्मेशन झाली गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी अमरावतीची. तर असं तुम्ही प्रत्येक कॉलेजचा कॉलेज कोड, इन्स्टिट्यूट कोडवरती क्लिक केलं, की तुम्हाला इथं प्रत्येक कॉलेजची इन्फॉर्मेशन येऊन जाते. प्रत्येक कॉलेजची तुम्ही चेक करू शकता. कोणतंही जे सुद्धा असेल प्रत्येक कॉलेजचं, ठीक आहे. तर आता हे यासाठी मी तुम्हाला काय करतो, ही जी वेबसाईट आहे, ओके, फार्मसीची ही वेबसाईट आहे, याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. डिस्क्रिप्शनमध्ये या लिंकवरती जायचं फार्मसीच्या आणि प्रत्येक कॉलेज कोडवरती क्लिक करून सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही हे पाहू शकता आणि माहिती करून घेऊ शकता तुम्हाला ॲडमिशन प्रोसेससाठी. ठीक आहे. आता एकदम लास्टमध्ये आपण पाहूया ते म्हणजेच की मोस्ट इम्पोर्टंट इंजिनिअरिंग कॉलेज ॲडमिशनसाठी. सेम फार्मसी जसं मी तुम्हाला सांगितलं इंजिनिअरिंगसाठी सुद्धा तसंच आहे. जसं की पहा महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजेसची ही लिस्ट संपूर्ण आहे, जेवढे सुद्धा कॉलेजेस आहेत. एकूण किती नंबर ऑफ कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये? आय थिंक 300 प्लस काहीतरी कॉलेजेस आहेत. एकूण आपण पाहून घेऊया. हां, 354 ओके. 354 असे कॉलेजेस आहेत इंजिनिअरिंगचे महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. 354 कॉलेजेस आहेत इंजिनिअरिंगचे. या प्रत्येक कॉलेजची इन्फॉर्मेशन तुम्ही इथं पाहू शकता. कशी पाहू शकता? पहा सांगतो. तर पहा फॉर एक्झाम्पल आता नंबर 1 कॉलेज आहे, म्हणजे फर्स्ट नंबरचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती. स्टेटस गव्हर्नमेंट कॉलेज आहे, ऑटोनॉमस आहे. इंटेक कॅपॅसिटी 390 सीट्स आहेत याच्यात, ठीक आहे. तर याची पूर्ण इन्फॉर्मेशन पाहण्यासाठी सिंपली हा इन्स्टिट्यूट कोड दिसते, मी इथं हायलाइट करतो. याच्यावरती सिंपली क्लिक करायचं. मोबाईलमध्ये सुद्धा चेक करू शकता, कॉम्प्युटर, लॅपटॉपमध्ये सुद्धा चेक करू शकता. इथं क्लिक केल्यानंतर पाहू शकता इन्स्टिट्यूट कोड दिसला तुम्हाला. त्यानंतर पाहू शकता इन्स्टिट्यूट नेम गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती. ॲड्रेस सुद्धा दिलेला आहे व्ही-एम-व्ही रोड नियर कटोरा नाका अमरावती. रिजन आहे अमरावती, डिस्ट्रिक्ट अमरावती आणि स्टेटस गव्हर्नमेंट कॉलेज आहे. ऑटोनॉमस आहे का? ऑटोनॉमस कॉलेज आहे. पहा किती इम्पोर्टंट गोष्टी तुम्हाला इथं माहीत पडतात. त्यानंतर नॉन मायनॉरिटी हे कॉलेज आहे. त्यानंतर पहा आता इंजिनिअरिंगसाठी जेवढ्या सुद्धा या कॉलेजमध्ये ब्रांचेस अवेलेबल आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. जसं फॉर एक्झाम्पल आता याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, कॉम्प्युटर सायन्स एंड इंजिनिअरिंग आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे सुद्धा ब्रांच आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आहे, इन्स्ट्रुमेंटेशन आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे. म्हणजे या कॉलेजेसमध्ये एवढ्या ब्रांचेस मी सांगितल्या एवढ्या अवेलेबल आहेत. आता प्रत्येक ब्रांचची सुद्धा इन्फॉर्मेशन तुम्ही यामध्ये पाहू शकता. जसं सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, तर याची अमरावती म्हणजे एकच युनिव्हर्सिटी आहे ना, कॉलेजची तर एकच युनिव्हर्सिटी असते. त्यानंतर स्टेटस सुद्धा गव्हर्नमेंट आहे, ऑटोनॉमस आहे, ठीक आहे. नॉन मायनॉरिटी आहे, जनरल शिफ्ट आहे. शिफ्ट सुद्धा तुम्ही इथं पाहू शकता. त्यानंतर जेंडर म्हणजे को एज्युकेशन आहे. गर्ल्स आणि बॉयज मिक्स आहेत इथं, ठीक आहे. तर टोटल कॅपॅसिटी सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी किती आहे? 60 सीट्स आहेत. सिव्हिल ब्रांचचे इथं 60 सीट्स आहेत. त्यामध्ये 3 सीट्स कशाच्या आहेत मी तुम्हाला सांगितलं चॉईस कोडनुसार असतात. इथं शेवटी टी दिसला म्हणजे समजून चला टी-एफ-डब्ल्यू-एसचे इथं काय सीट्स आहेत. आता 3 सीट्स आहेत म्हणजे किती? 60 सीट्स आहेत टोटलमध्ये, ठीक आहे. आणि 6 सीट्स म्हणजे किती झाल्या? 10% आणि 3 सीट्स म्हणजे किती झाल्या? 5% म्हणजे 5% सीट्स इथं आहेत प्रत्येक ब्रांचच्या टी-एफ-डब्ल्यू-एसच्या कॅन्डिडेटसाठी. ओके. त्यानंतर कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आहे. टोटल 60 सीट्स आहेत. 3 सीट्स टी-एफ-डब्ल्यू-एससाठी, इन्फॉर्मेशन आय-टीसाठी 60 सीट्स आहेत. ओके. इलेक्ट्रिकलसाठी 60 आहेत. ओके. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स टी-एफ-डब्ल्यू-एस इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ई-एन-टी-सीसाठी 60 आहेत. त्यानंतर 30 सीट्स आहेत इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकलसाठी 60 आहेत. तर असे तुम्हाला प्रत्येक कॉलेजची इन्फॉर्मेशन तुम्ही इथं पाहू शकता. ठीक आहे. तर हे तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावतीबद्दल मी इथं सांगितलेलं आहे. आता ही तुम्ही लेफ्ट हँड साइडला सगळ्यात लास्टला पाहू शकता इथं ही चॉईस कोड तुम्हाला दिले आहेत. आता पहा हे चॉईस कोड तुमच्यासाठी खूप खूप इम्पोर्टंट आहे. बट टेन्शन घेऊ नका. आता तुम्ही फक्त ही इन्फॉर्मेशन सगळी पाहून घ्या रिलॅक्समध्ये. जर तुम्हाला इन्फॉर्मेशन सगळी पाहायची असेल तर ठीक आहे आणि पाहावीच लागणार आहे. कारण की तुम्हाला ॲडमिशन करायची आहे तर थोडीफार रिसर्च तुम्हाला सुद्धा आता करावी लागणार आहे. लिस्ट बनावी लागणार आहे तुम्हाला कॉलेजला ॲडमिशन करण्यासाठी तुमच्या पर्सेंटाइलवरून. ठीक आहे. तर हे तुम्हाला फक्त मी जनरल माहिती सगळी सांगितली की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक किती कॉलेजेस आहेत, प्रत्येक कॉलेजची कशी डिटेलमध्ये माहिती पाहायची, सगळं मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. आणि एक वेळ मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली, हेल्पफुल वाटली का? प्रत्येकाने कमेंट्स इथं नक्की करा, कारण की तुमचा रिस्पॉन्स खूप इम्पोर्टंट आहे. कारण की जसा तुम्ही रिस्पॉन्स द्याल, त्यानुसार तुम्हाला इथं खूप खूप इम्पोर्टंट आता कॉलेज ॲडमिशनसाठी व्हिडिओज येणार आहेत. ठीक आहे, तर कमेंट्स इथं नक्की करा आणि व्हिडिओ पुढे नक्की आणि नक्की शेअर करा. आणि पहा हे जे तुम्हाला मी सगळे कॉलेजेसची लिस्ट दिली आहे, याची सुद्धा लिंक मी तुम्हाला हे जे लिंक आहे एम-एस-टी सी-ई-टी एफ-ई 2024ची जी आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असते तिथं मी तुम्हाला देऊन देणार आहे. जाऊन तुम्ही इकडे इथं नक्की चेक करायची आहे. ठीक आहे. हे तुम्ही चेक करू शकता.
तर ह्या सगळी इन्फॉर्मेशन या व्हिडिओ देण्याचा उद्देश हाच होता. तर व्हिडिओ शेअर नक्की करा. चॅनल